5 ओव्हर. पाच षटकाचा सामना असेल. पहिले फेरीतले सर्व सामने हे 5 षटकाचे असतील याची नोंद घ्यायची आहे. दोन ओपनिंग बॅटर यावेळेस गेलेले आहेत. निशांक पाटील आणि त्यानंतर वैभव पाटील हे दोन ओपनिंग बॅटर आहेत टी आर नागले टीम कडून. आणि ज्यांचं हे आयोजन आहे 17वं पर्व आहे आणि 17व्या पर्वामध्ये अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन या ऐशा ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते. मागच्या 2 वर्षापासून ऐशा ग्राउंडवर हे नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं जाते. एकदा नागल्याच्या गावामध्ये नाईट टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. अतिशय सुंदर आयोजन असते टी आर स्पोर्ट नागले यांचं. टी आर ट्रॉफी 2026 हे आयोजन आपण बघतोय. वेलकम एव्हरीबडी. प्रेक्षकांची गर्दी वाढू लागलेली आहे. आज भरपूर प्रेक्षक सुद्धा उपस्थित राहतील आणि चांगले चांगले संघ ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. रॉयल स्टनर मीरा रोड गोरसाईचा संघ असेल, त्यानंतर धानिवचा संघ असेल, बालकुमचा संघ, हे चांगले संघ आपल्याला खेळताना दिसतील आजच्या या रजनीमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर भक्तिधाम डोंगे टीम कडून आलेला आहे गोलंदाज सर्वेश पाटील. लेफ्ट हँडर बॅटर निशांक पाटील स्ट्राइक इनला. पहिला बॉल दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. ओव्हर द विकेट. ओ पहिल्याच बॉलवर जबरदस्त दणका दिलेला आहे. बॉलला सरळ पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. निशांक पाटीलने 6 रनसाठी षटकार. खेचून मारला होता पिकअप शॉट, मात्र फिल्डर त्या ठिकाणी चुकतोय. थोडंसं जजमेंट चुकला, स्लिप झाला होता फिल्डर आणि बॉल सरळ निघून जातो. 1 बाउन्स बाउंडच्या बाहेर 4 रनसाठी. हो ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा पुढे ठेवला होता. ह्या आपल्याला बघितला पण तर लाईनला मिस झाला फलंदाज वैभव पाटील. वैभवने सुद्धा आपण बघितलं आक्रमक शॉट खेळला होता. चौकाराने आपलं खातं ओपन केलं. टीमचा स्कोर आहे स्कोर बरोबर 11 रन, 11 विदाउट लॉस. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल सर्वेश. पहिल्या 4 बॉलमध्ये 11 रन्स खर्च करतोय सर्वेश. कुठेतरी कमबॅक करावं लागेल. हा बॉल डॉट टाकला होता सर्वेशने. ओ क्लिंग बॉल, फुल टॉस दिलेली होती, लोअर फुल टॉस अराउंड द लेग. या ठिकाणी क्लिंग बॉल आउट होतोय फलंदाज वैभव पाटील. हा पहिला गडी बाद होतोय टी आर स्पोर्ट नागले टीमचा. वैभव पाटील इज आउट.
फलंदाज वैभव पाटील लोअर फुलटॉस बॉल सरळ यष्टांचा वेध घेतोय आणि अशा प्रकारे क्लिंग बॉलच्या रूपाने बाद होतोय फलंदाज वैभव पाटील. हे आपण बघू शकतोय आणि ऍक्शन अतिशय चांगली आणि क्लिंग बॉल फलंदाज. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येताना दिसतो आपल्याला. तुषार चौधरी येतोय बॅटिंग साठी. क्रमांक 3 वर हे टॉप ऑर्डरचे फलंदाज आहेत. या फलंदाजांना चांगली फलंदाजी जरूर करावी लागेल. एक चांगला स्टार्ट मिळवून द्यावा लागेल. सुरुवात तर चांगली मिळाली होती टीआर स्पोर्ट नागले टीमला, मात्र ही विकेट जाते आणि आपण म्हणू शकतो एक चांगलं कमबॅक सर्वेश पाटील डुंगे टीमच्या गोलंदाजाने केलेला आहे. अंतिम एक बॉल शेवटचा बॉल घेऊन जाईल तुषार चौधरीसाठी. हो हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चांगला कॅच, विकेट त्या ठिकाणी जाईल. अंतिम दोन्ही बॉलवर 2 विकेट मिळवल्या सर्वेश पाटीलने. चांगला कमबॅक केलाय. ओव्हरची या ठिकाणी होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीआर स्पोर्ट नागले टीम 11 वर 2 विकेट. आपण बघितलं तर जवळ 11 धावा आल्या होत्या, मात्र नंतरच्या तिन्ही बॉलवर चांगलं कमबॅक केलंय सर्वेश पाटीलने. नवीन नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येतोय आझाद वल्वी. स्वप्नील पाटील समोर कडून बॉलिंग साठी आलेला आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं ओव्हर आहे. ओहो पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चांगला कॅच पॉइंटच्या दिशेने वल्लभ भगत यांनी घेतल्याने अशा प्रकारे निशांक पाटीलची बारी समाप्त होते. आलेला आहे. पॉवरप्लेचं हे दुसरा ओव्हर आहे. ओहो पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता. मागच्या 3 बॉलवर आपण बघितलं तर 3 विकेट गेलेले आहे. टीमची हॅट्रिक या ठिकाणी झालेली आहे. सर्वेश मोठा बंधू जो आहे तोच आपण बघतोय बॉलिंग साठी आलेला आहे. स्वप्नील पाटील आणि आपण जर बघितलं तर टीआर नागले टीम मध्ये सुद्धा सर्वेश पाटील आहे. टीआर नागले टीम मध्ये सुद्धा स्वप्नील पाटील आहे. दोन्ही टीम मध्ये जे खेळाडूची नावे आहेत मिळती जुलती आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ आणखीन एक चांगला बॉल खोलवट टप्प्याचा होता. क्रॉस पॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. चुकतो फलंदाज. एक लक्षात ठेवायचं यानंतर लगेच मॅच आहे. खार्डी टीम ज्या टीमने पहिला विजय संपादन केलेला आहे, या मॅच मधून जी टीम जिंकेल ती लगेच खार्डी टीमच्या जोडीला लढेल. मात्र बघूया कोणती टीम जिंकेल या मॅच मध्ये. दोन्ही टीम मजबूत टीम आहे. टीआर नागले वर्सेस भक्तिधाम डुंगे या दोन टीम मध्ये ही मॅच. फुलटॉस बॉल फटका चांगला आहे. दिशा दाखवल्याने बॉलला पाठवलाय डीप बॅक ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने.
बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. फलंदाज आपण बघला मोनिश पाटील स्ट्राईक हँडवर होता. फुल टॉस बॉलचा पुरेपूर समाचार घेतला. फुल टॉल वसूल केलंय या बॉलवर मनीष पाटीलने आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 15 रन्स. स्क्रीनवर स्पेलिंग थोडीशी मिस्टेक झाली आहे. MA आहे कारण मनीष आणि मोनिश असे दोन्ही खेळाडू आहेत या टीम मध्ये. बॉल पुरवायचा आहे मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. मागच्या आपण बघितलं 3 विकेट गेल्यानंतर एक डॉट बॉल गेल्यानंतर हा एक चांगला मोठा फटका मनीष पाटीलच्या बॅट मधून येतोय. हा सुद्धा एक चांगला फलंदाज म्हटला जातोय टीआर स्पोर्ट नागले टीमचा मनीष पाटील. याला खराब बॉल होता, कमजोर बॉल होता. कमजोर बॉलचा पुरेपूर समाचार घेतला होता. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण बघतोय ज्यामध्ये फक्त 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. तुमची टीम आपण लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकं पहिली जी आहेत ती कंप्लीट करायची आहेत हे लक्षात घ्या. 2 डकआउट्स आपल्याला दिसतात. समोरच्या 2 डकआउट्स मध्ये दोन्ही सुद्धा टीम सपोर्टर्स सुद्धा त्यांच्या आहेत. पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड शॉट केलेला प्रयत्न. पुढे बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल खेळणं थोडंसं कठीण जाताना दिसते यावेळेला टीआर स्पोर्ट नागली टीमच्या फलंदाजांना. खास करून आपण बघितलं 2 बॉल आतापर्यंत डॉट खेळलेला आहे फलंदाज मनीष पाटील. एक चौकार आलाय. मनीषचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी बॉल खेळलेले 3 बॉलमध्ये 4 वर बॅटिंग करतोय. आझाद याला अद्याप स्ट्राईक मिळणं बाकी आहे. अपेक्षा भरपूर होती निशांक पाटील कडून, मात्र एक खराब फटका खेळला आणि त्यानंतर त्याची विकेट गेली आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील लेग बिफोरची, मात्र इम्पॅक्ट जर आपण बघितलं थोडंसं बाहेर असावा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि अशा प्रकारे लेग बाईकच्या रूपाने बॅटला लागला होता हा बॉल. त्यामुळे ही धाव जाईल मनीष पाटीलच्या नावावर. 5 वर जाऊन पोहोचतो मनीष. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 16 वर 3 विकेट. ही सुरुवात आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली आपण तर सर्कलमध्ये फिल्डर जे दिसतात आपल्याला. स्क्वेअर लेग थोडासा बॅकवर्ड दिसतोय. त्यानंतर एक शॉट फाईन लेग शॉट दरम्यान गलीच्या दिशेने फिल्डर दिसतोय. त्यानंतर एक पॉइंट आहे, कव्हरला एक फिल्डर आहे. बाकी फिल्डर बाउंडच्या दिशेने जर पाहिलं आपण तर एक लॉंग ऑफ एक लॉंग ऑन थोडंसं वाईटिश आहे. लॉंग ऑन काउकानाच्या दिशेने एक मिड विकेट आहे. हे 3 फिल्डर बाउंडच्या बाहेर. ओ वाईट यॉर्कर जबरदस्त टप्पा. चूक टप्प्याने गोलंदाजी करताना दिसतोय. एक फुलटॉस जरूर पडला मात्र त्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज स्वप्नील पाटीलने. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 रन खर्च केले. एक विकेट सुद्धा मिळवलेला आहे. हा बघितला अंतिम बॉल व्हाईट यॉर्कर केला होता आझाद वल्वीला. या ठिकाणी जाग्यावरच ठेवलं होतं. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीआर स्पोर्ट नागले 16 वर 3 विकेट.
खेळाडू नागले टीम मध्ये सुद्धा आहेत त्याच नावाचे. हर्ष पाटील यावेळेस थोडंसं रनअप मध्ये मिस्टेक, पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर जाईल. आज आपण आवाज ऐकतोय मनीष पाटील, व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये चंदू शेट्टे यांचा सुद्धा आवाज तुम्ही ऐकणार आहात. ऑफस्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, फुटबॉलचा जास्त वापर नाही, मात्र वाईटचा इशारा. अंपायर आपण बघतोय सफिक अन्सारी, जे बॉलर्स एंडकडे दिसतात आपल्याला. विक्रम म्हात्रे बॅटर्स एंडकडे आहेत. किरण सातपुते होते बॉलर्स एंडकडे अंपायर. उभ्या वेळेला फिल्डर होता, चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी मात्र नाहीये. ओहो, थोडासा बॉल हातातून निसटला होता. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र एकच रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते आहे. आणि एक रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 18 रन्स 3 गडीच्या मोबदल्यात. उद्याच्या दिवसामध्ये निशांत पाटील असणार आहेत समालोचन पक्षामध्ये. त्यानंतर समीर ठाकरे अँड अजित पवार फायनल डेला समालोचन कक्षामध्ये असतील. ओव्हर द विकेट, पोसिंग शॉट आहे, तर तेवढी ताकद झोकली नव्हती या फटक्यामध्ये. प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि बॅटवर व्यवस्थित हा बॉल घेऊ शकला नव्हता फलंदाज आझाद वल्वे. लोंगांचा फिल्डर समोर येतोय, चांगली फिल्डिंग होते. 1 रन या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर जाऊन पोहोचतोय 19 वर. हर्ष पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा बघितलं मनीष पाटील त्याच अंदाजामध्ये बॅटिंग करताना दिसतो आपल्याला. आतापर्यंत जवळजवळ 3 बॉल डॉट खेळला आहे फलंदाज मनीष पाटील. कुठेतरी एकाच फटक्याने तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाहीये. बॉलच्या मेरिटनुसार तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. ज्याप्रमाणे बॉल पडतोय त्याप्रमाणे तुमची बॅट फिरली पाहिजे. तुमचं शॉट सिलेक्शन परफेक्ट असणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटमध्ये. एकाच शॉटने तुम्ही क्रिकेट लाईफ टाइम खेळू शकणार नाहीये. भरपूर बाहेर हा बॉल ऑफ स्टंपच्या आपटून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा किरण सातपुते अंपायर आहेत यांचा येतोय. आणि 1 रन एक्स्ट्राच्या रूपाने ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर 20 वर जाईल. आतापर्यंत 2 वाईड या ओव्हरमध्ये केलेल्या आहेत हर्ष पाटीलने. पहिला बॉल सुद्धा वाईड केला होता. समजवलं जाते हर्ष पाटीलला कुठल्या प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे. खूप कमी येताना दिसतोय डुंगे टीम या परिसरामध्ये खेळण्यासाठी. त्यांचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. 15.23 मिनिटं झालेली आहेत. स्विचिटचा फटका मात्र पॉइंटला फिल्डरला शोधलाय. चांगली फिल्डिंग तिथल्या फिल्डरच्या माध्यमातून. फक्त 1च रन मिळेल आणि या 1 रनने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 21 रन. 21 लॉस ऑफ 3 विकेट. 2 वेळा आपण बघितलं फलंदाज मनीषने स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही वेळेत त्या पॉइंटचा फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये बॉल दिलेला आहे. वल्लभ चांगली फिल्डिंग करतोय पॉइंटला. फटका चांगला आहे, ताकदवर फटका आहे. कौकानाच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा या चांगल्या फटक्यावर. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल, 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 22 रन. 22 लॉस ऑफ 3 विकेट. UCNच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केले जाते आणि रुपेश ठाकरे आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे चांगली कामगिरी करताना दिसतात आपल्याला. अंतिम बॉल शेष या 3ऱ्या षटकातला. लास्ट बॉल टू गो. रनअप मध्ये थोडीशी मिस्टेक. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वर जाईल. डेड बॉलचा इशारा पंचांचा. अंतिम बॉल शेष. नागले 22-3 आहे. फटका चांगला आहे, शफल झाला होता मात्र फिल्डर त्या ठिकाणी. ओहो, प्रयत्न चांगला होता. बॉलला अडवला जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2चा कॉल आहे, थ्रो होईल. नॉन स्ट्राइक एंडला त्या अगोदर 2 रन्स पूर्ण. प्रयत्न केला होता कॅच घेण्याचा. तिथला फिल्डर आपण बघितला डीप स्क्वेअर लेगला प्रथमेश होता
आणि प्रथमेशचा हा एफर्ट नक्कीच वाखाणण्याजोगी होता. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होईल हे बघू शकतो आपण. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला शॉट पूल केलं होतं डीप स्क्वेअरच्या दिशेने. हवेत बॉल, हा प्रयत्न जरूर चांगला, मात्र कॅच सुटला जातोय. बॉल अडतोय आणि 2 रन्स या ठिकाणी मिळतात आणि ओव्हरची होते समाप्ती. तर 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टी आर स्पोर्ट नागले टीमचा स्कोर आहे स्कोरबोर्डवर 24 वर 3 विकेट. आतापर्यंत 17 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे 3 षटका पूर्ण करण्यासाठी भक्ती दाम डुंगे या टीमने. जेव्हा छोटासा डीजे ब्रेक. होत असते आतापर्यंत आपण 2 बड्डे साजरे केलेले आहेत. सुरुवातीला पहिल्या दिवसामध्ये आपण बघितला रेयांश बड्डे बॉय त्यांचा आपण बड्डे साजरा केला. काल रात्री सुद्धा एक पियुष पाटील त्यांचा आपण बड्डे साजरा केला होता आणि आज मितांश गणेश पाटील यांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि त्यांचा सुद्धा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत या मंचावर. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून येतोय सर्वेश पाटील. हॅट्रिक बॉल असेल सर्वेशसाठी, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं सर्वेशने शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवल्या होत्या आणि आता मात्र हा हॅट्रिक बॉल घेऊन जाईल सर्वेश पाटील. पहिल्या ओव्हरमध्ये व्हीआयपी डाईस एंडकडून गोलंदाजी केली होती, या वेळेस मात्र एंड बदलून गोलंदाजीसाठी आलेला आहे. या मागची रणनीती काय आहे बघितलं जाईल. स्ट्राईक एंडला आहे फलंदाज आझाद वल्वी. हॅट्रिक बॉल, बॉलर ड्राइव्ह स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड केला होता. थोडासा फ्लंबल होतो तिथला फिल्डर, मात्र 2 रन्स या ठिकाणी पूर्ण. काय जबरदस्त फटका, मात्र फिल्डिंग चांगली झाली होती लॉंगनच्या फिल्डरच्या माध्यमातून. लॉंगनला तुषार त्या ठिकाणी होता. अगदी सरळ शॉट, फुटपट्टीने रेष उडावी त्याप्रमाणे हा फटका खेळला होता. 2 धाब्याने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 26 वर. अपटून टाकण्याचा प्रयत्न, बाउन्सर बॉल, वाईटचा इशारा पंचांचा, जास्त बाउन्सर झाला होता आणि एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल हे बघितलं. भरपूर बाउन्सर. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा पंचांमार्फत केला जातोय. गोलंदाज सर्वेश पाटील याला 2 विकेट नावावर आहेत सर्वेशच्या. ओ यावेळेस युवक डिलेवरी एलबीच्या रूपेने या ठिकाणी विकेट जाते. फलंदाज आझाद वल्वी इज आउट. अशा प्रकारे 500 रुपयांनी ही विकेट जाते टी आर नागले टीमची. टीमचं टोटल आहे 27 आणि 27 वर हा 4था विकेट आझाद वल्वी, ज्याने 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा बनवलेल्या आहेत. बॉलिंग जर आपण बघितले तर नक्कीच आपण म्हणू शकतो अतिशय अचूक टप्प्याची चांगली गोलंदाजी आहे. सर्वेश क्लीन बॉल, विकेट टू विकेट डिलेवरी, आणखीन एक विकेट. पुन्हा एकदा विकेटच्या हॅट्रिक वर येतोय गोलंदाज सर्वेश पाटील.
बघितला सर्वेचा जबरदस्त आहे, अचूक टप्प्याने बॉलिंग पिचिंग चांगली करताना दिसतोय आणि कंट्रोल चांगला आहे गोलंदाजीवर. आपण बघितलं तर सर्वेश पाटीलचा दोन्ही बॉल विकेट टू विकेट डिलिव्हरी केले होते, एक पायची त्यानंतर एक क्लीन बोल्ड. लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट आतापर्यंत सर्वेश पाटीलच्या नावावर 4 विकेट स्कोर झालेला आहे. स्कोर बरोबर 27 वर हा 5वा विकेट गेलेला आहे. कुंदनची ही विकेट मिळते, कुंदन 5 पारे हिची ही विकेट गेलेली आहे. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंग साठी येतोय हर्ष पाटील. बघितलं पण हर्ष पाटील गोलंदाज सुद्धा होता या इनिंग मध्ये. सध्या हर्ष एक चांगला फलंदाज म्हटला जातो हर्ष याला, ज्यांनी 3रं षटक टाकलं होतं त्याचं नाव हर्ष पाटील होतं. मी म्हटलं की साम्य आहे ढुंगे टीम मध्ये आणि नागले टीम मध्ये जे खेळाडूची नावे आहेत. थोडस वेल जरूर घेतला जातोय. स्टॉप वॉच आमचा स्टॉप आहे, कारण वेल तुम्हाला फक्त 20 मिनिटाचं दिलेलं आहे पहिले 4 षटक कंप्लीट करण्यासाठी. आणि आतापर्यंत बघितलं तर किती वेळ घेतलेला आमचे स्कोरर ओमकार त्रिमुख हे आम्हाला माहिती पुरवतील. सत्तावीस पर 5 वेळ तर संपलेला आहे. हा स्टॉप केल्यानंतर सुद्धा अद्याप 3 बॉल शेष आहेत. 3 बॉल टाकण्यासाठी किती वेळ लागेल. सर्वेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राइक एंडला हर्ष पाटील. 3 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. शॉट फाइंड एक शॉट दरम्यान एक बॅक ऑफ द पॉइंट आहे. हो यावेळेला अराउंड द लेग क्लीन बोल्ड करायचं होतं, मात्र डाऊन दी लेग हा बॉल जातोय. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त रन मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 28 रन. 28 लॉस ऑफ 5 विकेट. कॅप्टन सर्वेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा जोरदार अपील फ्लॅम एलबी. पुन्हा एकदा बोट उंच जाते पंचांचा. आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळते आणि 5 या ठिकाणी कंप्लीट करताना दिसतोय गोलंदाज सर्वेश पाटील. करताना दिसतोय गोलंदाज सर्वेश. जबल या ओव्हर मध्ये जर बघितला एक बॉल फक्त कंट्रोल करू शकला नव्हता, लेग स्टंपच्या बाहेर टाकल्यानंतर सगळीच्या सगळे बॉल विकेट टू विकेट केलेले आहेत. 2 LBW एक क्लीन बॉलच्या रूपाने विकेट मिळवलेली. या ओव्हर मध्ये 3, मागच्या ओव्हर मध्ये 2 आणि आपला 5 जो आहे तो कंप्लीट केलेला आहे गोलंदाज सर्वेश पाटीलने. 15 धावा देत असताना 5 विकेट. कुठलाही गोलंदाज असो, इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा हे लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट असो, 5 अतिशय महत्त्वाचा असतो. आजचा दिवस जर आपण बघितला, आज हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली, 5 सुद्धा पाहिलेला आहे. पुन्हा एकदा विकेट, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट, जवळजवळ हा 6वा विकेट जाईल सर्वेश पाटीलच्या नावावर. काय गोलंदाजी आहे सर्वेश पाटीलची. आणखीन एक फलंदाज बाद. काय जबरदस्त बॉलिंग. समोरच्या एंडकडून का गोलंदाजीसाठी आला, थोडासा अनुभव झाला असेल की अगोदर या एंडकडून VIP डायस एंडकडून 2 विकेट घेतल्या होत्या, मात्र त्यानंतर तो स्वतः कॅप्टन आहे, त्यांनी थांबवलं स्वतःला. आणि पुन्हा आपण बघितलं समोरच्या एंडकडून आतापर्यंत 4 विकेट. हॅट्रिक वर आलेले पुन्हा एकदा सर्वेश. बघूया हॅट्रिक कंप्लीट होते की नाही. आज एक हॅट्रिक झालेली आहे. आज 5 नाही तर 6 विकेट या ठिकाणी घेतलेली आहेत. और 2 विकेट. हॅट्रिक बॉल मात्र पायाच्या समोरून फ्लिक केले, फक्त मिड विकेटच्या दिशेने टर्न केलं होतं बॉलला. 1 रन कंप्लीट. भरपूर वेळेनंतर रन येताना दिसली बॅटने.
टीआर स्पोर्ट नागले टीमसाठी ओव्हरची होती समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीआर स्पोर्ट नागले टीमचा स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 29 वर 7 विकेट. अंतिम एक ओव्हर शेष मात्र पेनल्टी नक्कीच लागलेली आहे. पंच एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. यस टीजी. बॉलिंग साठी देत ओव्हर घेऊन येतोय हा गोलंदाज. अंतिम षटक आहे. आतापर्यंत स्कोर अगदी कंट्रोल मध्ये ठेवलेला आहे. बॉलिंग करत असताना काय जबरदस्त बॉलिंग केली. खास करून सर्वेशने 6 विकेट घेतल्या आपल्या या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये. 16 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. एकंदरीत 4 ओव्हरमध्ये 29 वर 7 विकेट. एक विकेट जो आहे तो गोलंदाज ओव्हर द विकेटने. ओ फटका चांगला आहे. चांगला ऑन ड्राईव्ह गॅप मध्ये होता मात्र फिल्डर लॉंगांचा जातोय. चांगली फिल्डिंग आहे. रनआउटची पुन्हा एकदा संधी होती. एकच रन या ठिकाणी मिळेल. काय जबरदस्त एफर्ट दाखवताना दिसतात डुंगे टीमचे सर्व खेळाडू. मनीष पाटील जर आपण बघितलं तर 7 बॉल नंतर स्ट्राइक वर येताना आपल्याला दिसतात. पुन्हा एकदा तुषार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ चांगला बॉल वाईट यॉर्कर. पुन्हा एकदा बीट केलंय बॅटर मनीष पाटील. याला सरळ जातो बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. काय गती आहे. अचूक टप्पा हे बघितलं आपण. पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी. बुंद्यामध्ये जास्त गोलंदाजी खोलवर टप्प्याची जास्त गोलंदाजी होताना दिसते आपल्याला या इनिंग मध्ये. ओ क्लिंग बॉल अराउंड लेग. त्रिफला उद्ध्वस्त या ठिकाणी केलेला आहे मनीष पाटील. याचा हा 8वा फलंदाज बाद होतोय टीआर स्पोर्ट नागले या टीमचा. बॅटिंग जर आपण बघितलं तर स्ट्रॉंग बॅटिंग आहे. स्ट्रॉंग बॅटिंग समोर जबरदस्त बॉलिंग हे बघितलं आपण. पुन्हा एकदा राऊंड दिले त्रिफला चित्त रूपाने फलंदाज बाद होतो मनीष पाटील. स्ट्रॉंग बॅटिंगला या ठिकाणी आपण बघतोय डुंगे टीमच्या गोलंदाजाने क्रम्बल डाऊन केलेला आहे. कुठलाही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकत नाही या गोलंदाजी समोर. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि विकेट टू विकेट गोलंदाजी खास करून आपण बघितलं तर. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट बॅकवर्ड ऑफ द पॉइंट आणि स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने बॉल जातोय. 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. भरपूर वेळेनंतर ही दुहेरी धाव पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 31 रन 31. अंतिम काही बॉल शेष असतील या इनिंग मधले. दोन बॉल शेष. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर तुषार पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. शॉट मिड ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 33 रन 33. मग 32 झाले होते आता 33 झालेले आहेत. अंतिम एक बॉल शेष. 8 गडी बाद झालेले आहेत. 10व्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतो बॅटिंग साठी आहे यश पाटील. मात्र तो नॉन स्ट्राइक एंडला.
क्लिंग बॉल आणखीन एक त्रिफला. या इनिंग मध्ये बघितलं त्रिफळाची चिरुपेने भरपूर फलंदाज, त्यानंतर 5 चिरुपेने भरपूर फलंदाज बाद झालेले आहेत. लाकूड तोड गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली डुंगे या टीमची. एक इनिंगची या ठिकाणी होते समाप्ती आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33 टीआर स्पोर्ट नागले टीमची आणि भक्तिधाम डुंगे टीम समोर 34 धावांचं टार्गेट असेल मॅच जिंकण्यासाठी. अँड या ठिकाणी आपण बघतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर यांचं सुद्धा आगमन झालेले आहे. या टीआर चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, कामांच्या भूमीवर आपलं हार्दिक स्वागत. आणि चंदू शेट्टे यांचा नक्कीच दुसऱ्या वेळेला ते आलेले आहेत कामांच्या भूमीवर कॉमेंट्री करण्यासाठी. खूप कमी वेळ ते राहतील आणि लगेचच आल्या आल्या त्यांनी विचार केलेला आहे की मी लगेच मायक्रोफोनचा ताबा घेणार आहे. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर. नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. आणि हेमंत सर थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण मी कालची डेट दिली होती आणि माझ्याकडनं थोडीशी चुकी झाली आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु तुम्हाला सांगितलं होतं एक मॅच, परंतु या मैदानात पुन्हा एकदा येण्याचा योग येतो आहे. खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट या परिसरातील सर आहे आणि नुसतं क्रिकेट नाही तर त्याचबरोबर आयोजनंसुद्धा खूप मस्त असतात इकडे. आज पुन्हा एकदा तोच माहोल पाहायला मिळतोय, तेच मैदान पाहायला मिळत आहे आणि आपला आवडता खेळ पाहायला मिळतो जो आहे टेनिस क्रिकेटचा, ज्या खेळाने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलेला आहे. तसेच या ठिकाणी काही क्षणातच उन्नती संजय पाटील वाकीपाडा जुचंद्र ज्यांची नुकतीच अंडर 15मध्ये MCA मध्ये निवड झालेली आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या आगमनासाठी किंवा त्यांच्या स्वागतासाठी आम्ही नक्कीच तयार आहोत. तर खूप खूप शुभेच्छा असतील आणि त्यांचं काही क्षणातच स्वागत देखील होईल. चालू असणारी मॅच, एका बाजूला नागले टीम पाहिला मी ते TR नागले, दुसऱ्या बाजूला भक्तिधाम डुंगे. यस, खारबाव आणि भिवंडी परिसरातील असणारं डोंगे गाव आहे, एका बाजूला नागले. आणि या दोन गावांमधील लढत पाहायला मिळते. आजचा दिवस क्रिकेटसाठीचा आहे आणि या गावामध्ये एक दर्जेदार आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित असणारी TR ट्रॉफी मात्र आपण पाहतोय आणि या TR ट्रॉफीचा महत्त्वाचा सामना, पहिला डाव संपलाय, धावसंख्या झाली आहे ती 33 झाले, 34 करायचे. ओव्हर जर पाहिल्या तर इकडे 5 असणार आहे. परंतु क्रिकेट काय सांगतं, कितीही कमी धावसंख्या झाल्या तरी सुद्धा मॅचेस रंगतात आणि आज नागले टीमला चांगली बॉलिंग करावी लागेल. या कमी धावसंख्येमध्ये देखील कमबॅक करावं लागणार आहे. बॅटर प्लीज. यस, काल 24 धावा सुद्धा वाचवल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे आज या 34 वाचवल्या जातील का? दिवसाचा एक वेगळाच माहोल पाहायला मिळाला होता या मैदानामध्ये ज्यावेळेला KPL ला मी या ठिकाणी आलो होतो आणि आज पुन्हा एकदा दर्जेदार क्रिकेट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची जोडी दाखल झालेली आहे, देवांग आणि सर्वेची जोडी दाखल झाली आहे. आपापल्या गावासाठी हे सगळे क्रिकेट खेळतायत. गावासाठी क्रिकेट खेळणं भाग्याची गोष्ट आहे. गावासाठी खेळायचं, गावाच्या नावासाठी जिंकायचं आणि आपल्या गावाचं नाव करायचं, यासाठी एक वेगळीच ऊर्जा प्रत्येक खेळाडूमध्ये येत असते. कारण हे ग्रामीण क्रिकेट आहे जे पैशासाठी नाही तर गावाच्या नावासाठी खेळलं जातं आणि असंच क्रिकेट मात्र या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित असणारी TR ट्रॉफी आणि या TR ट्रॉफीचा एक महत्त्वाचा सामना आहे. यजमान संघ एका बाजूला पाहायला मिळतो नागलेचा, 34 धावांचा पाठलाग मात्र डुंगे टीम कशी करणार.
परंतु या 34 मध्ये सुद्धा जर का सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये 2-3 विकेट घेतल्या तर नागले सुद्धा मॅचमध्ये येणार आहे आणि त्यांना तो प्रयत्न करावा लागणार आहे. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन येत आहेत यश पाटील येत आहेत, तर स्ट्राईकवर पहिला मिळतात आपल्याला देवांग म्हात्रे आणि सर्वेश पाटील ही जोडी पाहायला मिळते. देवांग स्ट्राईकवर. हो, पहिला बॉल टप्पा चांगला पाहायला मिळाला. बॉलला थोडीशी उसळी दिली, बॉल जातो यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलने केली आहे सुरुवात. अशाच प्रकारचे डॉट बॉल आले तर नागले टीम सुद्धा मॅचमध्ये येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र रन देखील करायचे आहेत आणि पॉवर प्ले मध्ये सुद्धा त्या रन करायच्या आहेत. यशचा पहिला बॉल हा लाजबाब होता. त्यांचा प्रयत्न हा असाच असणार आहे. हो 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 हो, पुन्हा एकदा तेच हाही बॉल यष्टीरक्षकाकडे गेलाय. मागील बॉलची झेरॉक्स काढावी की काय अशा पद्धतीचा लगातारचा दुसरा चेंडू प्रस्तुत केलाय आणि बॅक टू बॅक 2 बॉल डॉट टाकत असताना थोडासा दबाव यश यांनी निर्माण केलाय. आमच्या धावा तेवढ्या नाही झाल्या, परंतु आम्ही यामध्ये देखील फाईट करू हा विश्वास त्यांना आहे आणि पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत यश यांनी. हो, पुन्हा एकदा तेच हाही बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. 1 2 3 लगातार 3 बॉल लेंथवर किंवा लेनच्या थोडंसं मागे टाकण्याचा प्रयत्न होतोय आणि तिकडनं यष्टीरक्षकाकडे पाठवलं जात आहे. आता बॅटरने आपला स्टान्स बदलला, पुन्हा एकदा आपल्या जागेवर आले आणि जोपर्यंत स्ट्रोक खेळणार तोपर्यंत बॉल यष्टीरक्षकांच्या हातात गेलाय. आम्ही कमी धावसंख्येमध्ये देखील या मॅचला जिंकणार हा इरादा TR नागले टीमचा आहे आणि त्यांनी पहिले 3 बॉल मात्र डॉट टाकलेले आहेत. क्रिकेटच्या खेळाची ही तर मजा आहे. हो यस, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा. सेलिब्रेशनला सुरुवात नागलेकरांनी केली आहे. पहिली विकेट, पहिला धक्का. यस, नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. दानिव टीमचा कॅप्टन आणि सोनवाई मरवाई वालकुम टीम कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. पहिले 4 बॉल आणि 4ही बॉल डॉट टाकलेले आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे खरी, परंतु काय सुरुवात केली आहे जबरदस्त इकडे यश यांनी. परंतु हार मानून चालणार नाहीये. बॅटिंग तर डोंगे टीमला सुद्धा करायची आहे. यश यांची अप्रतिम बॉलिंग पाहायला मिळते. सर्वेश आणि त्यांची साथ द्यायला आलेत आता मोहिंदर आलेले आहेत. पाहूयात हे मोहिंदर सर्वेश यांना कशी साथ देणार, आपल्या गावाचं नाव या स्पर्धेमध्ये कसं करणार. 11 खेळाडू एका गावातील एका टीम मध्ये ग्रामीण क्रिकेट. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफचे फिल्डर तिकडे आलेत, बॉल अडवतायत, तोपर्यंत 1 रन तिकडे मिळेल. धावसंख्या सुरुवात झाली आहे. पहिली धाव फलकावर जोडली गेलेली आहे. म्हणजे 30 बॉलमध्ये 34ची आवश्यकता होती, परंतु इकडे आता पहिली धाव जोडली गेलेली आहे. 5व्या बॉलवरती पहिली धाव आली आहे. म्हणजे हात खोलण्याची संधी नाही दिली आहे. धारदार गोलंदाजी यालाच म्हटलं जातं. कमी धावसंख्येमध्ये फाईट यालाच म्हटलं जातं. डुंगेही काही कमी नाही आहे आणि नागले देखील काही कमी नाही आहे. एका गावाचं, छोट्या गावाचं नाव केलंय क्रिकेटच्या खेळाने. आज ही 2 गावं पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. ओहो, आणखीन एक विकेट. पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के दिलेत यश पाटील यांनी. आणखीन एक विकेटचं पतन. यस, चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. सोनवाई मरवाई बालकुम टीम कॅप्टन आपण टॉस साठी या आणि तदनंतर गावदेवी दानिव टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. हा डी ग्रुप मधून पहिला सामना असेल. दोन्ही टीम कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये या.
पहिली ओव्हर काय राहिली यार, एक फक्त रन दिली आणि 2 विकेट घेतल्या. यशचं कौतुक करावंच लागेल आणि यश साठी आता टाळ्या नाही वाजवणार तर कधी टाळ्या वाजवणार. जबरदस्त कामगिरी केली आहे त्यांनी. परंतु डुंगे संघ देखील काही कमी नाहीये. 34 करायच्या होत्या, 33 अजूनही करायच्या. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत. संधी दोन्ही बाजूला आहे आणि आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. 2 विकेट माघारी परतल्यात. मोहिंदर यांचे साथ देण्यासाठी आलेत. तुषार पाटील आलेले आहेत आणि बॉलिंगसाठी आलेत. आझाद आलेत बॉलिंगसाठी. पाहूया येणाऱ्या 4 ओव्हर 24 बॉल आणि 33 ची आवश्यकता मॅचला. सुरुवातीला सोपी वाटणारी मॅच आता थोडीशी अवघड सुद्धा झालेली आहे. मी थोडीशी म्हणतोय, जास्त नाही. या ओव्हरवर देखील मॅच अवलंबून असणार आहे, कारण पॉवर प्लेचा आणखीन एक षटक बाकी आहे. बॅटिंगसाठी पहिला मिळत आहे ते मोहिंदर आणि तुषार. आझाद ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. हाही बॉल यष्टीरक्षकाकडे. धावा नावाचं कोडं सुटलं नाहीये. एक धाव आलीये खरी, परंतु 6 बॉल डॉट टाकलेत पहिल्या 7 पैकी आणि 2 विकेटही घेतल्यात. त्याचा थोडासा दबाव जाणवतोय. भक्तिधाम डुंगे काही एक बलाढ्य संघ आहे भिवंडी परिसरातील आणि दुसऱ्या बाजूला या परिसरातील नागले यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका खेळलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरून आलेत आणि फेकी करतायत. आता 2 रन कंप्लीट होत आहेत. दोन धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. अटीतटीची मॅच हळूहळू होऊ लागलेली आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तिकडेही मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 4 धावा धावफलकावर. मोठा फटका नाही आला तर गोलंदाजी करणारी टीम सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. परंतु डुंगेला सुद्धा माहिती आहे 2 विकेट गेल्यानंतर सुद्धा या मॅच मध्ये कसं यायचं त्यांना बरोबर माहिती आणि ते प्रयत्न देखील करणार आहेत. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ही स्पर्धा पाहायला मिळते. रथी महारथी ग्रामीण क्रिकेट जगतातील महाराष्ट्रातील आजच्या रात्री या ठिकाणी दाखल होणार आहेत. त्याच्यामुळे आजच्या रात्री सगळ्यांचं लक्ष या नागलेच्या TR ट्रॉफीवर असणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर फुटवर्कच नाहीये. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. काय चाललंय, कारण बॉल झाले 10, रन झाले 4. आजच्या दिवसात आजच्या रात्रीत ही खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात तर नाही ना पडली, कारण पहिल्या डावात हेच पाहायला मिळालंय. भक्तिधाम डुंगे. हा बॉल थोडासा पुढे केलाय. खोलवर टप्प्याचा बॉल. फिल्डर तिकडे पोहोचतायत. फेकी करण्याचा प्रयत्न, परंतु नाही. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 5 वर गेली ही धावसंख्या. पहिल्या 2 षटकात गोलंदाजांचा दबाव पाहायला मिळतोय. 2 विकेट घेतल्या देखील आहेत त्यांनी. आझाद यांची गोलंदाजी देखील तेवढीच वाखाणण्याजोगती राहिली आहे, कारण पॉवर प्ले सुरू असताना मोठा फटका नाही येऊ दिला. 5 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी. डुंगे विरुद्ध नागले अशी ही लढत पाहायला मिळते. TR ट्रॉफी त्रिमूर्ती ग्रुपची असणारी ही नागले गावची मानाची स्पर्धा. ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. यावेळेला मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. थोडासा जास्त बाहेर होता आणि त्याच्यामुळे व्हाईट बॉल इकडे कळवला जातोय. थोड्या वेळासाठी का होईना संधी नागलेकरांना सुद्धा टाळ्या वाजवण्याची दिलेली आहे, परंतु ती आणखी मिळणार का? कारण दुसऱ्या बाजूला डुंगेचाही कमबॅक करण्याचा इरादा असेल, परंतु नागले टीम सुद्धा जशी बॉलिंग करते ना, त्यांचाही इरादा आहे की ही मॅच आम्हाला सुद्धा गाजवायची आहे. मोहिंदर आणि तुषार यांना पाहतोय आपण बॅटिंगसाठी. हा बॉल थोडासा पुढे केलाय. तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने गेलाय. विकेट नंबर 3. आणखीन एक धक्का बसतोय. जबरदस्त कमबॅक. विकेट. टीम 94 दानिव
विनंती असेल कॅप्टन टॉस साठी लगेच या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. मॅच बनली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा धावफलकावर आहे. 3 ओव्हर बाकी आहेत आणि 28 ची आवश्यकता अजूनही आहे. आता मॅच 50-50 झाली आहे, म्हणजे दोन्ही बाजूला जाऊ शकते. 18 बॉलमध्ये 28 करायचे आहेत, म्हणजे 9 पेक्षा थोडीशी जास्त सरासरी. बॉलिंगला पुन्हा एकदा यश यांना आमंत्रित करण्यात आलंय. यश यांना आपण बॉलिंगसाठी पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर तुषार आणि वल्लभ ही जोडी 3 विकेट गेल्यानंतर सुद्धा डुंगे टीम काही हार मानणार नाहीये. मॅच मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न मात्र नागलेचा सुद्धा झालाय. वेगात बॉल समोर खेळलाय. गोलंदाज आहेत तिकडे, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. हो नाही चाललाय, त्यावेळेला थ्रो केलाय. हो, कदाचित हा डायरेक्ट हिट झाला असता तर इकडे आणखीन एखादी विकेट येऊ शकली असती, परंतु तसं नाही झालं आणि 1 रन वाढते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. विश्वास बसतोय का? तिसरी ओव्हर सुरू आहे. 3 विकेट आणि 7 रन. वल्लभ आलेत. तुषार आणि वल्लभ ही जोडी आहे. यश यांची अप्रतिम गोलंदाजी. 7 बॉलमध्ये त्यांनी केवळ 2 रन दिल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा घेतल्यात. नागले टीम एका बाजूला, डुंगे टीम एका बाजूला. क्रिकेटमधला संघर्ष चाललाय. 2 गावांची मात्र या ठिकाणी प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे क्रिकेटच्या मैदानातली. पुन्हा एकदा यश. चांगली गोलंदाजी करणारे वल्लभ स्ट्राईकवर पाहायला मिळतात. आता हो रिव्हर्स खेळायला गेले, परंतु नाही शक्य झालंय. यश 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 या गोलंदाजाच्या नावाची चर्चा आहे आणि चर्चा कुणाची होते? जो परफॉर्मन्स करतो त्याची चर्चा होते आणि सध्या चर्चा यश या नावाची पाहायला मिळते. काल होते परंतु त्यातही त्यांनी मॅच जिंकली आहे. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. इकडे जर पाहिलं तर धावसंख्या जर पाहिली तर आता 8 वर गेली धावसंख्या. 34चा पाठलाग करायचा आहे. छोटं वाटणारं लक्ष आता मोठं देखील वाटायला लागलेलं आहे. काय होणार येणाऱ्या कालावधीमध्ये? 15 बॉलचा खेळ झालाय, 8 रन झालेत आणि अजूनही 15 बॉल बाकी आहेत. 26ची आवश्यकता आहे. नागले टीम कमी धावसंख्येमध्ये देखील फाईट करताना पाहायला मिळतात आपल्याला. यानंतर देखील एक मोठा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. ऑप्शनच्या बाहेरील बॉल, बॅटची कडा घेतली जाते आणि अगदी वेगात 4 धावा. चौकार येतोय. रन महत्वाचे आहे डुंगे करता आणि त्या 4 आल्या तिकडे. चौकार. बारा अजूनही करायच्या त्या 22. 14 बॉल 22 ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यश पुन्हा यावेळेला पुन्हा फटका फसलाय, परंतु तिकडे अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे फिल्डर नव्हते. यष्टीरक्षक नाही पोहोचू शकले. 1 रन मिळणार आहे. अजूनही 13 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 21 आहे. मॅच बऱ्यापैकी ऑन आहे. दोन्ही टीमच्या बाजूने जो चांगली कामगिरी करणार तो जिंकणार, परंतु नागलेने कमी धावसंख्येमध्ये मॅच बनवली एवढं मात्र नक्की आहे. हो आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. बघता बघता तिसरी ओव्हर संपली आणि धावसंख्या झालेली आहे ती 13. आता 2 ओव्हर बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता. कुणाला वाटलं होतं का अशी परिस्थिती होईल? परंतु क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. आणि आता 12-21 पाहिजे. संधी दोघांना नाहीये. 1-2 6-4 मारले तर डुंगे सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. 1-2 विकेट आणखी घेतल्या तर नागले आणखी मॅच मध्ये येणार आहे.
चंदू सर, आपण बघतोय आणखीन महिला क्रिकेटर या ठिकाणी ज्यांचं आगमन होते अंडर 15 मध्ये, ज्यांनी चांगलं क्रिकेट केलेलं आहे ते त्या उन्नती संजय पाटील यांचं आगमन या ठिकाणी होताना दिसते आणि त्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होते. MCA अंडर 15 मध्ये ज्यांनी क्रिकेट आहे वाकीपाडा जुचंद्रची ही कन्या आज मुंबईच्या संघाला रिप्रेझेंट करते. खूप मोठी बाबा आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर BCCIचं देखील मेडल त्यांनी मिळवलं या वर्षीचं. खूप 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 स्वागत आहे आपलं आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा. आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. उन्नतीताई संजय पाटील वाकीपाडा जुचंद्र या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं केलं जात आहे. हार्दिक स्वागत. मॅच चांगली चालली आहे. एका बाजूला आणि आपण बघितलं तर जे आयोजक आहेत नागला परिसरातील सर्व मामा परिवार आहेत. उन्नती पाटील यांचे खास करून तन्मय पाटील हा सख्खा मामा आहे उन्नती पाटील यांचा. त्यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेले आपण मुख्य मंचावर बघू शकतो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल TR चषक 2026 मध्ये. वेलकम. जव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण एक दर्जेदार मॅच फक्त 33 झाल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. 34 करायच्या होत्या परंतु पहिल्या 3 ओव्हरला फक्त 13 झाल्या. 3 विकेट गेल्या. 12 बॉलमध्ये 21 करायच्या आहेत. संधी दोन्ही बाजूला आहे. चांगली बॅटिंग केली तर डुंगे सुद्धा मॅच सोडणार नाहीये आणि आणखी काही विकेट घेतल्या तर मॅच मध्ये आणखी चांगल्या पद्धतीने नागले सुद्धा येणार आहे. सामना रंगलाय. चुरशीची मॅच इकडे पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना काय पाहिजे भाऊ? चुरशीच्या मॅचेस पाहिजेत. न्यूट्रल प्रेक्षक कोणी जिंकू देत, मॅच चांगल्या झालेल्या त्यांना आवडतात. वेगवान चेंडू खोलवर टप्प्याचा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर आलेत. अतिशय जलद गतीने फेकी केली आहे आणि रन आउट. चुकीचा कॉल पाहायला मिळाला इकडे परंतु मी या फिल्डरला दाद देईल. त्यांनी बरोबर स्ट्राईक एंडला थ्रो केला. नॉन स्ट्रायकर अगदी वेगात निघाला होता आणि त्याचाच फायदा फिल्डरने घेतलाय. आणखीन एक विकेट. याला म्हणतात चुरशीची मॅच. मॅच चांगलीच आता रंगात आली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 20 रन पाहिजेत. विकेट मात्र 4 गेलेल्या आहेत. 20 अजूनही करायचे आहेत. 11 बॉल बाकी आहे. एका बॉल नंतर समीकरण बदलेल. पाहूया या मॅच मध्ये काय होईल. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी इकडे व्हायला लागली आहे. मोठमोठ्या टीम मात्र इकडे दाखल होताना पाहायला मिळतील. आपल्या गावाचं नाव करताना पाहायला मिळतील. मी हेमंत सरांचा आभारी असेल ज्यांच्यामुळे या स्पर्धेत येऊ शकलो. आज महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट एक लोकप्रिय आणि अगदी प्रसिद्ध समालोचक मनीष पाटील सर, संजय पाटील, सन्माननीय संजय पाटील साहेब देखील मंचावर उपस्थित राहत आहेत. आम्ही त्यांचंही हार्दिक स्वागत करू. जबेत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा नील पाटील बॉलिंगसाठी पुल करण्याचा प्रयत्न. तिकडे आहेत फिल्डर. 1 रन कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचते. 19 पाहिजेत आणि 10 बॉलचा खेळ बाकी आहे. एक बॉल नंतर समीकरण बदलणार आहे. कधी डुंगेच्या बाजूने तर कधी नागलेच्या बाजूने जाणारी मॅच पाहायला मिळणार आहे. एक चौकार आलाय. तो बॅटची कडा लागून गेला होता परंतु ही डुंगे टीम देखील काही कमी नाहीये. पिंपळनेर नाईटची टुर्नामेंट जिंकून आलाय हा संघ. याच मैदानावर नागलीने सुद्धा फायनल मारली आहे. म्हणजे दोन्ही टीमने या वर्षात फायनल काय असतं त्यांना बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे मॅच रंगली आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो, हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने चांगला बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. नील पाटील या अगोदर यश पाटीलला पाहिलं आपण. यशचे भाऊच आहेत आणि जबरदस्त कामगिरी. दोन्ही बंधू चांगली कामगिरी करतात परंतु वल्लभ आणि वैभव आणि वल्लभ आणि डायनल या दोघांना सुद्धा खेळावं लागणार आहे. आपल्या गावाचं डुंगेचंही नाव त्यांना करायचं आहे. ओ हो, इकडे बॅटची कडा घेतली. बॉल पाठीमागे आला. तिकडे अडवला जातोय. तोपर्यंत 1 रन मिळणार आहे.
दोन्ही टीमची बॉलिंग चांगली आहे. 8 बॉल मध्ये 18 पाहिजेत. डायनलच्या नावाची चर्चा आहे. तेच डायनल मैदानाच्या आतमध्ये आलेत. आपल्या डुंगे या गावासाठी त्यांना खेळायचं आहे. समोर आहेत वेगवान नील पाटील. आणखीन एक. हो, काय वेगात बॉल टाकलाय. वेग भन्नाट. काय बॉलिंग केली जाते या पाटलांकडून. जबरदस्त गोलंदाजी. पाटलांचा नाद नाही करायचा. आणखीन एक, आणखीन एक. हो हो, जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि आणखीन एक विकेट सुद्धा इकडे आलेली आहे. डुंगे टीम हार मानून चालणार नाही. तुम्हाला खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला नागलेची बॉलिंग जबरदस्त होते. आणि आता 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 विकेट माघारी आणि स्कोर झालाय तो 16. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 6 चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत तब्बल 18 धावा. म्हणजे 18 सुद्धा होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही याच मैदानात 20 सुद्धा पाहिले असतील, 22 पाहिले असतील, 24 पाहिले असतील. 6 मध्ये आता 18 पाहिजेत. जर का पहिल्या 1-2 बॉलला मोठा फटका आला, डुंगे सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते आणि त्यांना ते करावं लागणार आहे. कारण क्रिकेटच्या खेळात सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवट करावा लागतो. चला पुढच्या मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या ठिकाणी दाखल व्हायचे आहे. टीम 94 दानिव, चला टॉस साठी या. लगेच टॉसला यायचं आहे कारण यानंतर लगेच मॅच आहे. बाळकुमचे कॅप्टन बराच वेळ झाला इकडे उपस्थित आहेत. 6 बॉल मध्ये 18 पाहिजेत. काय होणार या मॅच मध्ये. हो 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 हो, दांडी 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 गुल. बोल. एखादा 6 एखादा 4 डुंगेला ही मॅच मध्ये आणू शकतो. परंतु सध्या परिस्थिती नागलेच्या बाजूची आहे. काय अगदी उखडला स्टंप आणि बराच लांब गेला सुद्धा. 5 बॉल मध्ये 18 पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. नागलेचं कमबॅक लाजबाब होतं. तुषार चौधरी पहिलाच बॉल लाजबाब टाकलाय. अजूनही मॅच संपली नाहीये. चौकार षटकाराची भाषा बोलावी लागेल डुंगेकरांना. स्वप्नील आहेत, हर्ष आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 विकेट माघारी परतल्या 16 या धावसंख्येवर. विनंती असेल टीम 94 दानिव आपले कॅप्टन टॉस साठी आपण लवकरात लवकर दाखल व्हायचंय. मॅच संपलेली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटच्या या खेळात काही होऊ शकतं. हाई बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. चांगली गोलंदाजी. 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 18 पाहिजेत. आयोजकांच्या सूचना आहेत. टीम 94 दानिव
हे षटक संपण्याच्या आत जर आपण टॉसला नाही आलात तर आयोजकांनी कळवलंय आपल्याला पेनल्टी दिली जाईल 3 धावांची. आयोजकांच्या सूचना आहेत. हो हो, लपेटला आणि बॉलला मात्र फेकून दिलाय बराचसा लांबवर. वा वा वा, मॅचला पुन्हा एकदा ऑन केलंय. आलाय सिक्सर. काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला आलात. हा खेळाडू 8व्या नंबरला बॅटिंगला आलाय आणि या डावातला पहिला षटकार त्यांनी मारलाय. आता मॅचला जिंकण्यासाठी 3 बॉल 12 आणि मॅच मध्ये चुरस झाली तर मजा येते. आणि आता चुरशीकडे निघाली आहे मॅच. 3 बॉल 12 म्हणजे 3 मधले 2 बाहेर मारायचेत. काय होईल. बॉलरही जबरदस्त आहे, बॅटर सुद्धा जबरदस्त आहे. स्वप्नील एका बाजूला, तुषार एका बाजूला, नागले एका बाजूला, डोंगे एका बाजूला. मॅच मधील चुरस आपल्याला पाहायला मिळते. टीआर ट्रॉफी. ओ हो 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 हो, आता पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय आणि तिकडे मिक्स फील्ड आणि अडवलाय सीमारेच्या दिशेने. चेंडू अडवला जातोय. आणखीन एक रन घेतली जाईल का. कॉल तर दिलाय, फेकी केली आणि त्या प्रयत्नात रनआउटची विकेट. इकडे 24 धावा धावफलकावर झाल्या. 2 बॉल मध्ये 10 पाहिजे. या बॉलवर 6 किंवा 4 पाहिजे. येणार का 6, येणार का 4. डुंगेकर काय करणार. नागले टीम मॅच मध्ये आहे खरी, परंतु डुंगेने मॅच सोडलेली नाहीये. एक चांगला सामना आपण पाहतोय टीआर ट्रॉफी मधील नागले या गावामध्ये. नागले गावची स्पर्धा. चांगलं मैदान आहे, वर्तुळाकार मैदान पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील झाली आहे. सगळे डोंगेकर म्हणत असतील एक मोठा फटका मार, एक मोठा फटका मार आणि सगळे नागलेकर म्हणत असतील एक चांगला बॉल टाक, एक चांगला बॉल टाक. पाहूया काय होईल. आणि प्रेक्षक मात्र म्हणत असतील येऊ दे आम्हाला आनंद या मॅचचा, कारण ही स्पर्धा चांगली आहे तर मॅच सुद्धा चांगल्याच झाल्या पाहिजेत. 2 बॉल मध्ये 10 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु फिल्डर तिकडे निघालेत. अडवलाय बॉल, एक धाव घेतली आणि मॅच आता औपचारिकतेकडे. नागलेकर सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत आहे. थोड्याच वेळात गोरसई बी, भावेश पवार, पवन केने आणि कंपनीचं देखील इकडे आगमन होत आहे. तर बाळकुमचा संघ आलाय, प्रितेश अँड कंपनी. विश्वनाथ देखील खेळताना पाहायला मिळतील. विजयाच्या उंबरठ्यावर नागले टीम आपल्याला पाहायला मिळते. हो हो, आणि यस 33 धावा झाल्या होत्या, 34 करायच्या होत्या, परंतु नागलेकरांनी काय बॉलिंग केली आहे, लाजबाब बॉलिंग, आणि त्याच्यामुळे बाजी मारली आहे इकडे नागलेकरांनी. डुंगे टीम आपण चांगली बॉलिंग केली खरी, परंतु या मॅच मध्ये विजयी होतोय टीम नागले. वाह, आणि एकदा गाव जिंकलं की अख्ख्या गावाला आनंद होतो. तोच ते सेलिब्रेशन पाहणं. जे खेळत नव्हते बच्चे कंपनी ते सुद्धा तिकडे घुसलेत. हो, आम्ही तुमच्या बरोबर आहे. हे गाव जर मैदानात खेळतं आमच्या गावाचं नाव आहे, आम्हाला सुद्धा तेवढाच आनंद झाला इकडे सगळे सांगतायत.
आणि आता मॅन ऑफ द मॅच ज्याने या मॅच मध्ये फक्त 34 करायचे असताना 2 ओव्हर टाकल्या, 8 रन दिल्या